नमस्कार, मी रूपम रेसिपीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। वांग्याची 30 भाजी करून कंटाळा आला असेल किंवा खाऊन कंटाळा आला असेल तर अगदी वेगळ्या पद्धतीने लग्नात किंवा मोठ्या कार्यक्रमामध्ये समारंभामध्ये बनवली जाणारी वांग्याची भाजी आज आपण बनवणार आहोत, पण छोट्या क्वांटिटीमध्ये बनवणार आहोत। चला मग काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूयात। वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो छोट्या आकाराची वांगी घेतलेली आहेत। वांगी थोडीशी पाण्यामध्ये ठेवलेली आहेत म्हणजे फ्रेश होतील। अर्धा किलो वांग्याची आपण भाजी बनवतोय, त्यासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत। 1 वाटी आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खिसलेलं, आणि पाव वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। एक 15 ते 20 पाकळ्या लसणाच्या आणि 3 इंच आलं घेतलेलं आहे। टोमॅटो, आलं, कांदा ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि शेंगदाणे, खोबरं आणि तीळ भाजून त्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे। आता काही गरम मसाले घेतलेले, त्याच्यामध्ये तमालपत्र, चक्री फूल, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, मिरी आणि कढीपत्ता। गरम मसाले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता किंवा स्किपही करू शकता। आता सुरुवातीला शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे आहेत। आपण छोट्या क्वांटिटीमध्ये भाजी बनवतोय म्हणून आपण एकत्र सर्व भाजणार आहोत। शेंगदाणे थोडेसे भाजून झाले की त्याच्यामध्ये तीळ आणि खोबरं घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तीळ, खोबरं किंवा शेंगदाणे कच्चे ठेवायचे नाहीत। कच्चे ठेवले तर वांग्याची भाजी आपली पांढरट होऊ शकते आणि चव पण बदलू शकते। पण अगदी खमंग होईपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे, पांढरे तीळ, खोबरं भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने खोबरं, शेंगदाणे आणि पांढरे तीळ आपले छान खमंग भाजून झालेले आहेत। आता आपण टोमॅटो, कांदा, आलं, लसूण याची छान पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, आलं लसूण पेस्ट ही सेपरेट बनवून घ्या, पण आपण कमी क्वांटिटीमध्ये बनवतोय म्हणून एकत्रच त्याची पेस्ट बनवणार आहोत। वांगे आहेत ते अशा पद्धतीने आपण चिरून घ्यायचे। देठाकडचा थोडासा भाग कट करून अशा पद्धतीने आपण वांग चिरून घेतलेलं आहे। वांगे किडकी आहेत का ते अगदी व्यवस्थित पाहायचं आहे आणि वांग्याला आतमध्ये बी तयार झालं नाही पाहिजे, म्हणजे निबर वांगी घ्यायची नाहीयेत, कवळीच वांगी घ्यायची आहेत। आता एका कढईमध्ये आपण तेल घालायचे। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवायचं आहे। मी 3 मोठ्या पळ्या तेल घातलेलं आहे। वांग्याची भाजी बनवतोय म्हणजे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त हवंच, कारण चमचमीत अशी वांग्याची आपण भाजी बनवतोय आज। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचं आहे, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। फोडणी छान बसली की त्याच्यामध्ये आपण जे गरम मसाले घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आलं, लसूण, टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घालायची आहे आणि ही पेस्ट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे, म्हणजे कांद्याचा, टोमॅटोचा, आलं लसणाचा पूर्णपणे कच्चापणा निघून जाईल इथपर्यंत ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल कांदा, टोमॅटो छान परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपले घरचे मसाले वापरायचे आहेत। तर 1 चमचा हळद, 1.5 चमचा आपला घरचा साठवणीचा मसाला घातलेला आहे, कलरसाठी वेगळी मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा घरचा गोडा मसाला घातलेला आहे, तुम्ही कुठलाही वापरू शकता। आता हे मसाले आहेत ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये छान परतून झाल्यानंतर आपण जी वांगी चिरून घेतलेली आहेत ती टाकायची आहेत। अगदी 2 ते 3 मिनिटं त्या मसाल्यामध्ये वांगी छान परतून घ्यायची आहेत। आपण जे मसाले सर्व वापरतो ते आपल्या घरचे वापरतो, त्याच्यामुळे भाजीची चव छान राहते। वांगे आहेत ते तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आहेत, जास्त वेळ पण परतायची नाही आहेत, 1-2 मिनिटं परतली तरी बास होतात। आता ह्याच्यामध्येच आपण 2 चमचे मीठ घालणार आहोत। मीठ घालून पण 1-2-3 सेकंद व्यवस्थित परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे खोबरं, शेंगदाणे, पांढरे तीळ वाटून घेतलेले आहेत ते टाकायचं आहे। पाणी न टाकताच वाटायचं आहे, कोरडंच वाटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं परत एकदा छान परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। जेवढा रस्सा तुम्हाला बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी अर्धा लिटर ते पाव लिटर पाणी त्याच्यामध्ये वापरलेलं आहे। तुम्हाला जेवढा घट्ट पातळ रस्सा हवा आहे तेवढा ठेवायचा आहे। एवढा घट्ट मी रस्सा ठेवलेला आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे, मंद गॅस करायचा आहे आणि ताटामध्ये थोडंसं वरती पाणी ठेवायचं, म्हणजे आपण कढईमध्ये जेवढं पाणी टाकलेलं आहे ते जास्त प्रमाणात आटत नाही, आपलं वांगं छान वाफेमध्ये शिजलं जातं। 10 ते 15 मिनिटांमध्ये वांगं छान शिजलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल कलर पण खूप छान आलेला आहे।
आर्टिफिशियल कलर वगैरे आपण वापरलेला नाही आहे. आपल्या घरच्या मसाल्यामध्ये आपण हे आजचं वांगं बनवलेलं आहे. तर वांगं छान शिजलेलं आहे. लग्नाच्या पंक्तीतलं वांगं तयार झालेलं आहे. भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकता. अगदी झणझणीत चटपटीत असं हे वांगं आपलं आजचं तयार झालेलं आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.